हँड गॉन फलंदाज धावचित धावबाद आणि याचबरोबर पहिला धक्का बसतोय द न्यू यंगस्टर कोरावळे बी क्रिकेट संघाला. विदाउट अंपायर परमिशन क्रीज तुम्ही सोडू शकत नाही, तोच प्रयत्न झाला नॉस्टाकर यांच्या बॅटरचा. आणि पंचांचं खास करून मी कौतुक करेल ज्यांनी लगेचच आपल्या टेक्निकल टीमचा सपोर्ट मागितला. क्लिअर व्ह्यू फलंदाज बाद आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर बॉबी दाखल होत आहेत. प्रथमेश धावचीतची शिकार होऊन माघारी परतलेले आहेत. योगेश धुमालकडे तो अनुभव आहे, ते एक्सपिरियन्स आहे, पण पाहायचं कशा पद्धतीनं या सामन्यात तो फाईट बॅक करेल. स्विच इट अँड स्वीट इट. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे योगेश धुमालचा पहिला पलटवार चौकार. असा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार नंदूदादा माणसे यांच्या वतीनं विकेट साठी 500चं कॅश प्राइज अनाउन्स होत आहे. विघ्नता स्पोर्ट्स क्लब मोरेचा पाडा टीम करतात, त्यांचं वेलकम आहे. जे ऑनलाईन आपल्या सोबत जॉईन झालेले आहेत. शफल लावून खेळण्याचा प्रयत्न ऑफ्टमच्या बाहेर कमिट झाले होते. बॅट्समनला फॉलो करण्यात आलेला आहे. वेगवान फुल लेंथ अगदी पुढ्यात टाकला. सरळ विकेट किपरच्या हातात बॉल निघून जातोय. धावा संख्या सध्या अस्थिर आपण बघत आहोत. 6 ऑन बोर्ड, 6 धावा स्कोरबोर्ड वर. शॉर्ट ऑफ लेन सडनली चेंडू रायज होतोय. 1 फॉर देवरा कॉल पंचांनी दिलेला आहे. सिडीज एका अतिरिक्त उचलेची ताकीद गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत सध्या 6. 6 ऑन बोर्ड. स्विच इट. टॉपेज घेत असताना बॉल चालला लॉक स्टॉपला सीमारेषेच्या बाहेर. या षटकातील हा दुसरा चौकार. धावसंख्या 10. 10 ऑन बोर्ड. चला वेळ जास्त घेत आहे अजय, लक्ष सुद्धा. टाइम काउंटर सुरू आहे. 1:05 पहिला बॉल पडलेला आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला सबील मात्रेनं. बरोबर मिडल आणि लेग वरून चेंडू सरळ विकेट किपरच्या हातात. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची सांगता टीमची धावा संख्या 10 एका विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाज तयार भावेश. षटक सुरू होते दुसरं. राऊंड विकेटनं पहिला बॉल. अधिक आउटस्विंग होतो. वाईटचा सिग्नल ऑनफिल्ड अंपायर कडून करण्यात आलेला आहे. सो एक एक्स्ट्रा धावा ॲड होईल आणि एक्स्ट्रा धावेच्या सहाय्याने सध्या स्कोरबोर्ड आपण बघत आहोत. 11 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सध्या दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान चर्चा आपण बघत आहोत. रंगलेली आहे. बॉबी आणि योगेश कशा पद्धतीनं यानंतर पार्टनरशिप हवी, कशा पद्धतीनं बॅटिंग हवी, या सगळ्या घडामोडी आपल्या स्क्रीनवर आपण बघत आहोत. समोर लॉफ केला. लॉंग ऑफला फिल्डर मिस जजमेंट. ओव्हर रन झाले आणि त्यांच्या हाताला चटका देऊन बॉल चालला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. मिसफील्ड मिस्टेक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. कॅच ड्रॉप आणि त्या मोबदल्यात येत आहेत या 4 धावा चौकार.
राहुल कोल्हेकडून सुटलेला हा झेल आपण बघत आहोत. त्या मोबदल्यात 4 धावा जीवदान मिळतंय सलामीवीर बॉबीला. सांघिक धावसंख्या 15, 15 ऑन बोर्ड. मिसाईल झेलची संधी, एक्स्ट्रा कव्हर जज करतोय आणि एका दानं जबरदस्त झेल फिनिश केलाय. कप्तानच्या लसीनातान अजय काळेकरनं पकडलाय. अद्भुत, अविश्वसनीय, अकल्पनीय झेल. बॉबी परत आहेत माघारी. स्क्रीनवरती आपण त्यांचं इंडिव्हिज्युअल फिगर बघत आहोत. बॅटिंग साठी नवीन फलंदाज जीडी धनाजी धुमाल दाखल होत आहेत. कॅपेबल ऑलराऊंडर हे दोन्ही फलंदाज योगेश धुमाल आणि त्याचबरोबर धनाजी धुमाल अष्टपैलू खेळाडू आहेत. मात्र या सामन्यात त्यांना आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करावं लागेल. धावसंख्या 15, 2 फलंदाज बाद झालेले आहेत. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसलेला आपण बघत आहोत. धनाजी दाखल झालेल्या बॅटिंग करतात. 4थ्या क्रमांकावरती योगेश धुमालच्या सोबतीने धनाजी धुमालला आता पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल. भागीदारी निर्णायक असेल. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. जसा चेंडू बॅट मधून आला, निघालेला स्वीट साऊंड टक आणि लागलेली 6 धावसंख्येची मोहर. रॉकेट इट, षटकार. धावसंख्या सध्या फ्लाय झालेली आपण बघत आहोत. 2 विकेटच्या मोबदल्यात 15 धावा. धनाजी धुमालला सूर सापडलेला. एसीडीज 21, 15 यापूर्वी होत्या. या 6 ऍड झाल्या. सुधारित धावफलक 21, 21. खोलात होता बॉल. समोर ऑन द खेळण्याचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतोय. तो फसलेला आपण बघत आहोत. एक तिरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट सध्या आपण बघत आहोत. सुरू आहे. डॉट बॉल होत असताना सांगता धावसंख्या स्थिर. 21 धावा स्कोरबोर्डवर. स्टील 1 टू गो. बॅकफुटवर आले, चेस करून कट करण्याचा प्रयत्न, पण तो पुन्हा एकदा फसलेला आहे. राऊंड विकेटनं चांगला अँगल बनवला गोलंदाज भावेशनं. चांगली कामगिरी त्याची या षटकात. 2 षटक संपतात. 10.50 ची धावगती. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. एका विकेटच्या मोबदल्यात बॅटिंग करत असताना संघ न्यू यंगस्टर कुरावळे बी. स्कोरबोर्डवर 2 फलंदाज माघारी परतलेले आहेत. 5 चेंडूत 10 योगदान योगेश धुमाल. 4 चेंडूत 6 योगदान धनाजी धुमाल. सेकंड स्पेल मध्ये समीर अर्थातच सॅम म्हात्रेची नियुक्ती पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. फ्रंटलाईन सीमर या टीमचा फ्रंटलाईन पेसर. पहिल्या षटकात 10 धावा त्यानं खर्च केलेल्या होत्या. मात्र संघनायकानं त्याच्यावरती विश्वास पुन्हा एकदा दाखवलेला आहे. बॅकफुटर आले, शॉर्ट टर्म जाप, 1 धाव त्या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान सहजरित्या पूर्ण होत असताना आपण बघत आहोत. सो सिंगल स्कोर सध्या नेल्सन फिगर मध्ये 22 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. लॉस ऑफ 2 क्रुशियल विकेट. आघाडीसाठी बॉबी आणि त्याचबरोबर प्रशांत स्वस्तात माघारी परतलेले आहेत. शॉर्ट बॉल पूल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम. झेलची संधी आणि कॅच पुन्हा एकदा ड्रॉप. आउटफील्ड मध्ये हवं तसं बॅकअप गोलंदाजाला आला नाही. कॅच ड्रॉप. तिसऱ्या धावेचा प्रयत्न पण नकार दिलाय तो डीडी अर्थातच धनाजी धुमालला. 2च धावेवरती समाधानी राहावं लागेल. 2 धावेच्या साहाय्याने सध्या स्कोर आपण बघत आहोत. 24 ऑन बोर्ड. यापूर्वीचा जो सामना होता एक्सपिरियन्स क्रिकेटर जयभवानी गव्हालेचे ज्यांची जबरदस्त कामगिरी झाली होती, पण कॅचेस त्यांच्या षटकात सुटलेले आपण पाहिला. त्याच कारणास्तव तो सामना गमवावा लागला. जयभवानी गव्हाळीला शफल होऊन 360 स्टाईलला खेळण्याचा प्रयत्न. फॉलिंग स्वीपचा अटेम्प्ट तो मात्र फसला. पायावरती बॉल आदळतोय. बॅकअप येतोय विकेट किपरचा.
डॉट बॉलची होत असताना सांगता धावा संख्या स्थिर 24 धावा. फॉरेस्ट एंड कडून षटक सध्या तिसरं सुरू असताना. बॅकअप पॅड स्लोअर वन मिस टाइम फटका मिड ऑफ जज करतोय हार्ड वेल जज कॅच कंप्लीट. फलंदाज बाद 24 ला तिसरा धक्का. डीडी धनाजी धुमाल परत माघारी. असं बोललं तुमच्याकडे ते व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. एक गोलंदाज म्हणून तुमच्याकडे ते मिश्रण असणं आवश्यक आहे आणि सध्या मिश्रणयुक्त गोलंदाजी आपण बघत आहोत. सॅम म्हात्रेची बॅकअप पॅन्ट स्लोवर वन पिक करत आला नाही. मिड ऑफला फिल्डर उपस्थित होते. साधा सोपा सहज झेल त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. सॅमला पहिले सुयश तर सांघिक सफलता तिसरी आपण बघत आहोत. फिल्डिंग करत असताना टीम विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा क्रिकेट संघाकरता. धावसंख्या 24. बॅटिंग साठी न्यू बॅटर भास्कर धुमाळला बघत आहोत. अपील झाला परंतु पंच सांगतात पिचिंग आउटसाइड लेग स्टिक. लेग बायचा सिग्नल. एक एक्स्ट्रा धावा आणि स्कोर या सिंगल धाब्याच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत. 25 ऑन बोर्ड. 25 धावा सध्या स्कोर बोर्डवर. 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. स्टील 1 टू गो. खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर पोहोचला. रनआउटची संधी आणि फलंदाज धावची धाबा देतोय. भास्कर धुमालला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 25 ला चौथा झटका धावचीच्या स्वरूपात. आणखीन एक हादरा. ट्वेंटी 25 धावा सध्या स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर प्रदीप दाखल होत आहेत. प्रदीप शिंगोळे बॅटिंग करता दाखल होत आहेत. 25 धावा स्कोरबोर्डवर. 4 फलंदाज माघारी परतलेले आहेत. गोलंदाज तयार. चौथा षटकात अजय काळेकर कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट. यापूर्वी एक चांगला झेल त्याने संपादित केला होता. आता गोलंदाजीमध्ये त्याला जबाबदारी स्वीकारायची आहे. स्वतःला त्याने सज्ज केलेलं आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन. पहिला बॉल स्विच हिट साठी मिस टाइम फटका आणि झेल संपादित. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक मात्र पहिल्या चेंडूवरती झेलची 2 बाद होतोय. अजय कालेकरनं गारद केलंय प्रतिस्पर्धी संघाच्या संघनायकाला. योगेश धुमालची महत्वाची विकेट. 25 ला 5वा धक्का. बॅटिंग साठी पाहिलं तर बाळा धुमाल दाखल होत आहेत. 25 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. यानंतर होणारा सामना पहिल्या फेरीतील लढत चौथी. जय गावदेव वैनाची वाडी आणि त्यांच्या विरुद्ध यजमान संघ जय बजरंग डोंगरणा बेबी. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होईल. विनंती असेल दोन्ही टीम्सला आपण टॉस साठी रेडी राहायचंय. लॉस ऑफ 5 विकेट. अजय कालेकरला पहिल्या बॉलवरती सुयश. शॉर्ट ऑफ लेंथ पूल करण्याचा प्रयत्न तो मात्र फसलेला आहे बाळा धुमालचा. कॉन्क्रीट केलपट्टी त्याच कारणास्तव सडनली एक्स्ट्रा बाउन्स आपण बघत आहोत. 7 स्टार लाईव्ह इंडिया ऑफिशियल वायलीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव. स्कोर सध्या आपण बघत आहोत 26-26. नव्याने जर आपण या वाहिनीशी संलग्न झाले असेल तर
चॅनलला सबस्क्राइब करा, त्याचबरोबर प्रत्येक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर फॉरवर्ड करायला विसरू नका. मिस टाइम झेलची संधी, स्वतः गोलंदाज पोहोचलाय, जजमेंट सुरू आहे आणि आणखीन एक झेल पकडलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये अजय काळेकरनं 6वा धक्का. मासा परिसर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार नंदूजी माडसे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिक साठी आपण बघत आहोत. 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. विघ्नता स्पोर्ट्स मोऱ्याचा पडा आणि खास करून अजय कालेकर साठी हे कॅश प्राइज. न्यू बॅटर राहुल, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडला ती ताकद झुकली, मिड विकेटला टर्न केला, बॉल मिसफील्ड, फर्स्ट डे मध्ये फंबल. सेकंडचा कॉल सुरू होता पण बॅकअप आलेला आहे. एका धाब्यावरती समाधानी राहावं लागेल. स्कोर सिंगलच्या सहाय्याने सध्या आपण बघत आहोत 27 धाबा. 6 फलंदाज माघारी परतले आहेत. स्टील 2 टू गो. शॉर्ट ऑफ लेन, पूल काढायचा प्रयत्न, अपील स्ट्रॉंग आहे विकेट किपरचा, पण पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत. उत्साह जास्त होत आहे अपील मध्ये, आत्मविश्वास कमी, त्याच कारणास्तव पंचांनी अपील स्वीकारण्याची हमी दिली नाही. आणखीन एक डॉट बॉल. बॅकफुटवर आले, सॉलिड डिफेन्सिव्ह स्ट्रोक, मिड ऑफला फिल्डर, पण पहिल्या प्रयत्नात मिसफील्ड. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न लॉंग ऑफ जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. ओव्हर थ्रो आणि बॉल निघालाय तो लॉंग लेगला. 2+4 ओव्हर थ्रोच्या एकूण येते आहेत. या 2+4 एकंदरीत 6 धावा. रिप्ले आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघत आहोत. लॉंग ऑफच्या फिल्डरने अधिकची घाई केली, अधिकची दिरंगाई केली. विथ हेल्प ऑफ बॅट 6 धावा. धावा संख्या 33 आपण बघत आहोत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा बनल्या गेल्या. आर्यन गोलंदाजीसाठी शेवटच्या षटकात. पहिला बॉल अपील आणि फलंदाज बाद. क्वाड बेंचच्या स्वरूपात 7वा धक्का दिलाय. प्रदीप माघारी परततोय. आर्यनला पहिल्या चेंडूवरती सुयश. तेहतीस धावा स्कोरबोर्ड वर. बॅटिंग साठी न्यू बॅटर रोहित दाखल झालेला आहे. रोहित निर्णायक 5व्या षटकात आपण बघत आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. बॅटिंग करण्याकरता गोलंदाजीसाठी आर्यन त्याच्या विरुद्ध खेळतोय. मागे निघालाय बॉल, बॅटची कडा आणि आणखीन एक फलंदाज बाद. टेंटेटिव्ह अप्रोच फलंदाजाचा तो फसतोय आणि रोहित देखील आल्या पावली माघारी परततोय. आणखीन एक झटका. धावसंख्या 33. 8 फलंदाज माघारी परतलेले आहेत. चला कॅप्टन यानंतर रिपोर्टिंग करणे गरजेचं राहील. यजमान संघ जय बजरंग डोंगरडा बेबी आणि त्यांच्या विरुद्ध संघ इनॅक्शन असेल तो जयगाव एनाचीवाडी. विकेट हॅट्रिकची संधी बनली आर्यनला आणि जर विकेट हॅट्रिक कॅरी केली तर नंदुदादा माडसे यांच्या वतीनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक जे यापूर्वीच जाहीर केलेलं आहे. नवीन फलंदाज दर्शन.
क्लीन बोल्ड लेग स्टिक दाखवली आणि ती गोलंदाज आर्यनने वाकवली. जल्लोष सुरू झालाय. स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक गोलंदाज आर्यन ठाकरेच्या नावावरती. हॅट्रिक गोलंदाज आर्यन ठाकरेने कॅरी केलेली आहे. नंदूजी माळशे यांच्या वतीने 1000 रुपयाचं रोख पारितोषिक त्याच्यासाठी लागू झालेलं आहे. दयाल बॅटिंग साठी लास्ट मॅन स्टँडिंग. अखेरचा फलंदाज ऑल आउटचा खतरा सध्या मंडरातोय. मिस टाइम झेलची संधी आणि सलगच्या चौथ्या चेंडूवरती चौथा फलंदाज गारद केलाय तो आर्यन ठाकरेनं. एंड ऑफ फर्स्ट इनिंग पहिला डाव संपलाय. 33 ला ऑल आउट टीम न्यू यंगस्टर कोरावले बी. बॉक्स खाली करा. यानंतर लगेच होईल टॉस. यजमान संघ आयोजक संघ जय बजरंग डोंगरडा बेबी आणि त्यांच्या विरुद्ध जय गावदेव ऐनाची वाडी या दोन टीमच्या दरम्यान असेल हा सामना. टॉस केला जाईल. पसायदार सलून कडचे सर्वेसर्वा संतोषजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते. जय बजरंग डोंगरडा बेबीचे कॅप्टन उपस्थित आहेत. त्याचबरोबर कॅप्टन उपस्थित आहेत जय गावदेव ऐनाची वाडी क्रिकेट संघाचे. लगेच होईल टॉस. नाणेफेकीचा कौल यानंतर संपन्न होतोय. महत्वाचा सामना पहिल्या फेरीतील अंतिम अखेरचा सामना जय गावदेव ऐनाची वाडी आणि त्यांच्या विरुद्ध यजमान संघ जय बजरंग डोंगरडा बेबी. या कॅप्टन या जय गावदेव ऐनाची वाडी. 33 धावा बनल्या गेल्या. 34चं टार्गेट आर्यन ठाकरेंना 4 ट्रिक कंप्लीट केलेली आहे. सलगचे 4 चेंडू 4 फलंदाज त्यांना बाद केलेले आहेत. 3 क्वाड बँड, 1 क्लीन बोल्ड. चला कॅप्टन बोलजा जय गावदेव ऐनाची वाडी. चला टॉस होतोय. संतोषजी सोनवणे यांच्या शुभ हस्ते. फक्त निर्णय आपण विचारात घेणार आहोत. यजमान संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला निर्णय आलेला आहे तो क्षेत्ररक्षणाचा. सेकंड इनिंगला सुरुवात. रनचे 34. प्रसन्नजी चव्हाण यांचा आवाज. थँक्यू. थँक्यू सो मच दीपरजी बिराडे सर. पुनश्च एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असे स्वागत. जय बजरंग क्रिकेट संघ डोंगर नावे आयोजित मैत्री चषक 2025
टेनिस बॉल क्रिकेट मसा परिसर प्रीमियर लीग मधील ही पहिली नामांकित अशी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. पहिल्या दिवसातील पहिली फेरी आणि तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतो. न्यू यंगस्टर कोरावळे बी विपक्ष विघ्नहर्ता मोऱ्याचा पाडा या दोन संघांमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना मोऱ्याचा पाडा संघाने बनवला 33, न्यू यंगस्टर कोरावळे संघाने बनवला 34 चं लक्ष्य विघ्नहर्ता स्पोर्ट्स समोर असेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धनाजी, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राहुल, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजय. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम, शो द क्वालिटी ऑफ क्रिकेट. पहिला बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये असतील फिल्डर. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडीशी मिस्टेक जरूर झाली, मात्र बॅकिंगला दोन खेळाडू होते. एक धाव कंप्लीट होईल. धावफलक 1 ऑन द बोर्ड. एक धाव जी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द बोर्ड 34 धावेंचं भलं मोठं लक्ष नाहीये, तर फार छोटं लक्ष आहे. त्यामुळे माहिती आहे की आपल्याला मोठे स्ट्रोक नाही आले तरी देखील सिंगल डबलने आपण मॅच जिंकू शकतो. आणि त्याच्यासाठी पहिला बॉल जो मात्र टेंटेटिव्ह पाहायला मिळाला, फक्त दिशा दाखवली आणि सिंगल धाव कंप्लीट केली. रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. पंचांचा इशारा. मृत चेंडू डेड बॉल आपल्याला पाहायला मिळेल. विघ्नहर्ता स्पोर्ट्स विपक्ष यंगस्टर कोरावळे बी असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. धनजी पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. विडॉनचा खेळाडू इंटरेस्टेड. कॅच कंप्लीट केली आहे. पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला अजयच्या खेळीचा अंत. अजय बॅक टू दी पवेलियन. एकशे 29 धावेंचं लक्ष होतं रायझिंग पुणे सुपर जायंट्स. कोणाला वाटलंच नव्हतं शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल, मात्र 129 धावा डिफेंड केल्या. अगदी त्याच प्रकारे 34 धावेंचं लक्ष आहे मोराचा पाडा या संघासमोर. त्या धावा डिफेंड करत असताना फार चांगली सुरुवात कोरावे संघाची पाहायला मिळते. यावेळेस कन्व्हेन्शनल स्वीप पाहायला मिळेल. ऑन साइडला वळवलाय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि बॉलला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पली. सहा धावा पाहायला मिळतील. षटकार आलेला आहे या पहिला इनिंग मधला. धावसंख्या फलकावरती या षटकाराच्या साथीने पुढे सरकत असताना 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. धनाजी पाहायला मिळत आहेत, ज्यांच्यावरती थोडंसं प्रेशर जरूर असेल. थोडंसं धडपण. चांगला बॉल होता पाहिलं गेलं तर. लोप फुलटॉस, मात्र त्या लोप फुलटॉसला फार चांगल्या प्रकारे हँडल जरूर केला. स्विच टीम जरूर होता पंचांकडे. ह्यूज अपील फिंगर अप युटी. विकेटचा पतन होतोय. धक्का क्रमांक 2 मैदानावरती. षटकारानंतर क्विक रिप्ले देत असताना धनाजीने अजून एक महत्वाचा गडी टिपलाय. करणच्या खेळीचा अंत. गडी गमावलाय दुसरा. करण बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 7. गडी गमावलाय दुसरा आणि सॅम आपल्याला पाहायला मिळतील. बघूया सॅम कशा प्रकारची आता बॅटिंग करतील.
धनाजीचा फार चांगलं कमबॅक पाहायला मिळतो या षटकामध्ये. हवा आल्या जरूर, मात्र विकेट टेकिंग गोलंदाजी झाली आणि तेच महत्वाचं आहे. 34 धावा डिफेंड करायचं तर मात्र तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार इम्पॉर्टंट असतं, फार महत्वाचं असतं. फुलटॉस बॉल ऑफ साइडला वळवलाय. शॉट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. अगदी आपण पाहू शकतो स्ट्रोक मध्ये नजाकत होती. फ्लॅटेड स्ट्रोक पाहायला मिळाला. चौकार आलेला आहे. धावसंख्या चौकाराच्या साथीने आपल्याला पाहायला मिळेल डबल डिजिट, डबल फिगर. 11 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाज धनाजीच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवली होती. 2 विकेट जरूर घेतलेत, मात्र महागडी गोलंदाजी झाली. यावेळेस स्लॉट मधला बॉल इनटू दी स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग षटकार. डोंगर नावे संघाचे सर्व खेळाडूंना कॅप्टनचा कॉल आहे की आपण व्यासपीठासमोर यायचे, कारण पुढील मॅच आपली आहे. टीम मॉडेल घेणं गरजेचं आहे, टीम मीटिंग घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला हा कॉल असेल कॅप्टनचा. जाऊया मॅचच्या दिशेला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 17 झाल्यात. अजून 17 धावेंचं लक्ष. प्रति षटकामागे 4.25 ची आस्किंग गती. 24 बॉल आणि 17 धावा म्हणजे लेस दॅन रन अप बॉल इक्वेशन. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे फॉरेस्ट एंड कडून. योगेशच्या खांद्यावरती जबाबदारी या ओव्हर नंबर 2 ची. मात्र पहिल्याच षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे गोलंदाज धनाजीच्या माध्यमातून. काय झाले अपेक्षा, आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवून जर गोलंदाजी झाली या ओव्हर मध्ये तो ते 3 विकेट जर आले, कदाचित या मॅच मध्ये टर्न येऊ शकतो, ट्विस्ट येऊ शकतो. बघूया ओव्हर नंबर 2 मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 17 पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा जर विचार केला, पहिल्या षटकामध्ये तब्बल आपल्याला 2 षटकार, एक चौकार पाहायला मिळाला, एक सिंगल, आणि त्या व्यतिरिक्त धनाजीने 2 महत्वाचे विकेट्स देखील घेतले. अजय आणि करण स्वस्त्यामध्ये बाद झाले. करणने देखील पहिल्या बॉलवरती षटकार मारला, मात्र त्या दुसऱ्या बॉलवरती त्याचा विकेट गेला. आता राहुल आणि समीर 2 खेळाडू. बघूया राहुल विजयाची चाहूल आपल्या संघाला देऊ शकेल का. 17 ऑन द बोर्ड. 17 धावेंची अजूनही आवश्यकता. भीमाशंकर सेंचुरी. फॉरेस्ट एंड कडून आता या दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये पाहायला मिळतील योगेश. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज राहुल. देऊ शकतील का विजयाची चाहूल आपल्या संघाला. बघूया. यावेळी स्लॉट मधला बॉल जरूर होता. मी म्हणेल स्लॉट मधल्या बॉलला तुम्ही सिंगल देखील काढू शकता, कारण माहिती आहे फक्त 17 धावेंची गरज आहे. डॉट बॉल आलेला आहे. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज योगेश सुरुवात फार चांगली झाली. ओव्हरची जरूर खराब बॉल होता, मात्र त्या खराब बॉलवरती खरपून समाचार घेऊ शकले नाहीयेत बॅटर. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते. कीपर पासून थोडासा दूर बॉल राहिला आणि तोपर्यंत सिंगल धाव अर्जित करण्यात आली. धावसंख्या पुढे सरकेल. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे योगेश यांच्या माध्यमातून. 2 बॉलवरती फक्त 1च धाव खर्च केली आहे. अगदी अशाच प्रकारची गोलंदाजी करणं गरजेची आहे. कदाचित या षटकामध्ये 3 ते 4 धावा आल्या, पुढच्या षटकामध्ये 1-2 विकेट आल्या तर या मॅच मध्ये कमबॅक देखील होईल. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता, मात्र बॅट आणि बॉल दोघांमध्ये संपर्क होत नाहीये. स्विच हिट अटेम्प्ट तुम्ही त्यावेळेस करता ज्यावेळेस सरळ बॅटने धावा येत नसतात, मात्र आता सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा वेळी देखील स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, लाईन मिस केली आणि हा बॉल देखील निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी योगेश यांच्या वतीने. रणबीर थोडीशी मिस्टेक पाहायला मिळेल. ती बॉल न टाकण्याचा निर्णय घेतला आणि पंचांनी वृत्तचेंडू घोषित केलाय. धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळेल 18-18 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल जरूर ऑन साइडला वळवायचा प्रयत्न होता, मात्र डाऊन द लेग साइड वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती 19 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतील. 3 चेंडू आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये एक विथ द बॅट सिंगल आली.
जी बॅटची एज होती आणि त्यानंतर एक बॉल जो वाईड होता अवंतरची एकदम आड झाली. धावफलक 19 या आकड्यावरती पाहायला मिळतंय. ऑन साइडला पुन्हा एकदा वळवायचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा भिंगरी स्ट्रोक मारायचा प्रयत्न जरूर होता. मागचा पाय ज्या पायावरती वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर बॅकफूट वरून पुल करायचा प्रयत्न फसला आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धर्मा काका ठमके साहेब आणि दत्ता काका बोस्टे साहेब जे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत, दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर असतील, कॅच साठी प्रयत्नच केला नाहीये. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एक टप्पा बॉल जोपर्यंत फेकतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 20 धावा या फलकावरती आहेत. या षटकामध्ये जरूर थोडंसं कमबॅक झालंय, मात्र 34 धावा डिफेंड करत असताना एका षटकामध्ये जर तुम्ही 16 धावा खर्च करत आहात तर तुमच्याकडून ती मिस्टेक झाली आहे. यावेळेस देखील स्विंग अँड मिस डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानावरती समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे तुम्हाला अगदी 5 पेक्षा कमी म्हणजे 4.67 चा आस्किंग गती आहे. बघूया आता या 3 ओव्हर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल. 18 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. जर तुम्ही प्रथमताच या वाहिनीवरती आले असाल तर नक्की या वाहिनीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन हिट करा आणि लाईक करा, जेणेकरून पुढील होणारे प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. जाऊया मैदानाच्या दिशेला. 18 बॉल 14 धावांची आवश्यकता आहे. असं वाटतं की मॅच आता हातामधून निघली कोराळे संघाच्या, मात्र देखील क्रिकेट आहे. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवलं, C4 कमबॅक केलं, मैदानावरती कमबॅक जरूर होईल. बघूया ओव्हर नंबर 3 मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी होईल. ओव्हर नंबर 3 मध्ये प्रदीपला आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंड वरती सॅम ज्याने 5 बॉल मध्ये 11 धावा बनवल्या आहेत. दुसरीकडे 4 बॉल 2 धावा राहुलच्या बॅट मधून आल्या. स्लॉट मधला बॉल अगदी आपल्याला पाहायला मिळतो, यॉर्कर लेनचा जरूर पडण्यात आला, मात्र लॉंग ऑफ मध्ये कॅच झाली कंप्लीट. धक्का क्रमांक 3 मैदानावरती बसत असताना सॅमच्या खेळीचा अंत. सॅम बॅक टू दी पवेलियन. स्वप्नीलजी हरड साहेब आणि अर्जुनजी शेळके यांच्या स्मरणार्थ विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जीतू. प्रदीप गोलंदाज आहेत, जीतू स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. नवीन बॅटर बघूया कशा प्रकारची बॅटिंग करतील. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता असेल. स्विच हिट अटेम्प्ट जरूर होता. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवंतरच्या स्वरूपामध्ये धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. 21 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा. पहिल्या बॉल वरती जरूर विकेट आली, त्यानंतर स्लोवर गतीचा बॉल हाताळण्यात आला. फुलटॉस बॉल जरूर झालाय. बॅट अगदी स्टिकरला बॉल लागला. लॉंग ऑन मधून जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक पुढे सरकेल आणि धाव संख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 22. 22 धावा या धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला 3रं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये आपण पाहू शकतो एक महत्वाची विकेट आली आहे. 2 धावा देखील अर्जित झाल्यात. 14 धावांची गरज होती. 18 बॉल मध्ये मिनिमम 6 ते 7 धावा बनवणं या षटकामध्ये गरजेचे असणार आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, मात्र बॉल पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. अखेर सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न लॉंग लेग मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो थोडासा लेझी पाहायला मिळाला आणि तत्पर 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या फलकावरती 24 पाहायला मिळेल धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रदीपने आतापर्यंत 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. नो साठी रिव्ह्यू घेण्यात आल्या बॅटिंग टीमच्या माध्यमातून. बॅटिंग टीमने रेफरल केलाय आणि
तिसऱ्या बंजांची मागणी केली आहे. याच दरम्यान ज्येष्ठ ग्रामस्थ विलासजी खुणे साहेबांची नुकताच उपस्थिती या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. बॉल डीप होतोय त्यामुळे हा बॉल फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी, बॉल डीप होतोय. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. या 3 बॉल वरती बघूया कशा प्रकारची कामगिरी होईल. पॉइंटचा खेळाडू इंटरेस्टेड. कॅच कंप्लीट. विकेटचा पतन. 24 वरती चौथा धक्का. बॅटर राहुलच्या खेळीचा अंत. राहुल बॅक टू दी पवेलियन. झालं आणि कोरावळे संघाचा फार चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. मोराचा पाडा संघाला थोडासा विचारविमर्श जरूर करायला लागेल, कारण ज्या प्रकारची बॅटिंग होतीये ती कुठेतरी संघासाठी धोकादायक आहे. नवीन बॅटर आर्यन आपल्याला पाहायला मिळतील. नंदूदादा माडसे साहेबांच्या वतीने आर्यनला 1000 रुपयाचं पारितोषिक, कारण डबल हॅट्रिक 4 ट्रिक त्याने घेतली आहे. 4 बॉल वरती 4 इम्पॉर्टंट विकेट्स त्याने घेतले आणि संघ देखील ऑल आउट झालाय आणि पैसे देखील पाठवण्यात आलेले आहेत. धावसंख्या फलकावरती 24. 24 धावा आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. षटकामध्ये धावा जरूर आल्यात, मात्र त्या व्यतिरिक्त मी म्हणेल 2 महत्वाचे विकेट देखील कॅरी झालेले आहेत. 24 धावा फलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आर्यनने ज्याप्रमाणे 13 चेंडूंमध्ये अगदी 10 धावांची आवश्यकता आहे. आर्यनने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली पहिल्या इनिंग मध्ये, अगदी त्याच प्रकारे फायनल टच द्यावा लागेल बॅटिंग करत असताना. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल कुठेतरी बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नीट झाला नाही, मात्र एक धाव नक्की मिळेल. एका धावेने षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतो, जो मात्र तिसरं देखील समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलक 25 पाहायला मिळते. 12 बॉल 9 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. समीकरण विघ्नार्थ स्पोर्ट्स मोराचा पाडा या संघाला. बैलगाडा शर्यतीमधील फार मोठं नाव माननीय श्री प्रकाशजी भोले साहेबांची नुकताच उपस्थिती या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रकाशजी भोले साहेबांना आपण करूया सहर्ष स्वागत आणि विनंती असेल आपण या मुख्य अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नाव बॅक टू द क्रिकेट. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये 9 धावा या डिफेंड करायच्या, तर विकेट टेकिंग गोलंदाजी करणं इथे फार महत्वाचं आहे. योगेश खांद्यावरती जबाबदारी सोपवली, ज्या योगेशने फार कमालीची गोलंदाजी केली. ओव्हर नंबर 2 मध्ये विकेट टेकिंग गोलंदाजी जरूर झाली नाही, मात्र इकॉनॉमिकल षटक हाताळलं. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत यावेळेस कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. ओव्हर नंबर 4 मध्ये यावेळेस बॅटची कडा जरूर लागली होती. 2 अटेम्प्ट, मात्र तिसऱ्या अटेम्प्टला झेल धरणीला दान. डॉट बॉलची समाप्ती होती. 11 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. विजयाचं समीकरण अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 योगेशच्या माध्यमातून सुरू आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी केली तोच फॉर्म इथे देखील कंटिन्यू करत असताना तोच मोमेंटम या ओव्हर मध्ये देखील करतायत. स्कीपर आहेत संघाचे, संघ नायक आहेत. यावेळेस विकेट, फलंदाज बाद होतील. आल्या पावली माघारी परतावं लागेल आर्यन यांना. 1 वरती इंडिव्हिज्युअल बाद आणि 25 वरती हा 5वा धक्का बसतो. बॅटिंग करत असताना टीमला मोऱ्याचा पाडा संघ सध्याच्या स्थितीला फार अडचणीमध्ये. अजून एक धक्का बसेल. धक्का क्रमांक 5वा. फलंदाज आर्यन बॅक टू दी पवेलियन.
थँक्यू सो मच. नवीन बॅटर मैदानावरती ओमकार आलेत. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा संघ आता अडचणीमध्ये पाहायला मिळतोय. विजयासाठी समीकरण 10 चेंडू आणि 9 धावेंची आवश्यकता. 10 बॉल 9 हे समीकरण पाहायला मिळेल. यावेळेस ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेरच्या बॉलला अगदी हॅमर करत असताना पंच केलाय. सिंगल कंप्लीट होईल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. थ्रो थोडासा वाईड होता. कलेक्शन देखील खराब पाहायला मिळाला. मात्र बॅकिंगला फिल्डर होते. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे कंपल्सरी 9 चेंडू विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता आणि 8 धावा कंपल्सरी चेस करावा लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. ते म्हणजेच जीतू. ऑन साइडला वळवायचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. फाईन लेगचे फिल्डर. कॅच कंप्लीट होईल. 6वा धक्का. 26 या आकड्यावरती. मॅच मध्ये आता ट्विस्ट आलेला आहे. 34 धावा डिफेंड करण्यासाठी आमच्याकडे पुरेपूर अशी गोलंदाजी आहे. आम्ही इथे आलोय तर आम्ही डिफेंड देखील करू शकतो. हे म्हणत असताना अजून एक झटका बसतोय. 26 वरती हा 6वा धक्का. थँक्यू सो मच. 8 बॉल आणि विजयासाठी 8 धावेंची आवश्यकता. मॅच होती कुठे आणि आता मॅच आली आहे कुठे. आणि म्हणून तर म्हटलं जातं क्रिकेट असं खेळ आहे ज्या खेळामध्ये शेवटचा बॉल पर्यंत तुम्ही सांगू शकत नाही कुठला संघ जिंकेल कुठला संघ हरेल. 34 धावा बनवल्यात. काय केलंय यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं देखील तितकंच गरजेचं आहे. नावातच न्यू यंगस्टर आहे आणि यंगस्टरांना थांबवणं एक फार कठीण असतं. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट. धक्का क्रमांक 7वा. विकेट वरती विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून एक झटका. 7वा गडी बाद. फक्त एंट्री भरायसाठी नाही तर जिंकण्यासाठी आलोय आणि डिफेंड देखील करतायत. बॅटची एज यावेळेस मिस्टेक झाली आहे. ही मिस्टेक फार महागात पडू शकते. सिंगल धाव कंप्लीट होईल आणि एका धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. 4 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक शिल्लक आहे. 6 बॉल आणि 7 धावेंची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 7 धावा. मॅच होती कुठे. 24 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता होती. कदाचित वाटलं 2 ओव्हर मध्ये मॅच फिनिश होईल. मात्र त्यानंतर कमालीची कामगिरी पाहायला मिळाली. पाण्याची मागणी केली सो पाणी घेऊन आतमध्ये जायचंय. 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता विजयासाठी असेल विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा या संघाला. सहा चेंडू विजयासाठी आता 7 धावेंची आवश्यकता. ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी. अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी. अडथळ्यांना भिवून अडकळणे पावलांना पसंत नाही. जरूर 34 धावा झाल्या मात्र आम्ही मुरबाडकर आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादस्पर्शाने पावन झालेल्या धर्तीमध्ये आम्ही आहोत. संघर्ष करता आम्हाला येतं. 17 रन्स जरूर झाल्या मात्र शेवटच्या मोमेंट पर्यंत आम्ही फाईट देणार आणि तेच सांगत असताना कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता. राहुल आपल्याला पाहायला मिळतील. बघूया राहुल विजयाची चाहूल देऊ शकतील का. 6 बॉल आणि 7 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 6 गेंदों में 7 रनों की आवश्यकता. दोनों टीमों के बीच में यह कड़ा संघर्ष कड़ा मुकाबला देखने को मिल रहा है. एक जबरदस्त मैदानावरती सामना आपल्याला पाहायला मिळतो. आता 6 बॉल 7 धावेंची आवश्यकता. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज जीवन. ऑफस्टम्पच्या बाहेर आडव्या पट्ट्याने मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता मात्र मिस्टेक पाहायला मिळतोय. डीप मधून स्क्वेअर लेग मधून जोपर्यंत फिल्डर येतील एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 5 चेंडू आणि 6
धावेंची आवश्यकता पाहायला मिळेल. 5 बॉल मध्ये 6 धावा कंपल्सरी चेजिंग, त्यामुळे कंपल्सरी बनवाव्या लागतील, याची सर्वांनी नोंद करून घ्यायची आहे. 5 चेंडू आणि 6 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, एक खेळाडू लॉंग ऑन, एक खेळाडू लॉंग ऑफ, स्क्वेअर लेग मिड विकेट मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. एक खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट गली क्षेत्रामध्ये, एक खेळाडू फाईन लेग मध्ये पाहायला मिळतो, एक खेळाडू थर्ड मॅन मध्ये. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल, अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती. मी ज्यावेळेस या इनिंगला सुरुवात झाली त्याच वेळी म्हटलं होतं की कदाचित 2017 IPL मेगा फायनल मध्ये मुंबई इंडियन्सनी ज्याप्रमाणे गोलंदाजी केली, 20 ओव्हर मध्ये 128 धावा डिफेंड करायच्या होत्या, अगदी तशी गोलंदाजी होईल का? तर आता पाहायला मिळतं की येस, तशी गोलंदाजी होऊ शकते. यावेळेस ऑन साइडला वळवलाय, डीप मध्ये असतील फिल्डर, सिंगल कंप्लीट झाली आणि मिस्टेक होत असताना मिस्टेक, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचा लक फॅक्टर ऑन करणारा आणि सुटकेचा निश्वास देणारा हा चौकार. सो मच चौकार आलेला आहे. आता 3 चेंडूंमध्ये 2 धावेंची आवश्यकता. काही हरकत नाहीये, ज्या प्रकारची गोलंदाजी केली तशाच प्रकारची गोलंदाजी केला, कारण 3 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. एक बनलं तर टाय नाही, मात्र एक बनलं तर तुम्ही देखील हराल. 3 चेंडू आणि 2 धावेंची आवश्यकता हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साइडला बळवलाय, सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, मैदानावरती मिस्टेक पाहायला मिळते. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, तिथे देखील कलेक्शन करत असताना मिस्टेक, आणि अशा रीतीने 2 धावा झाल्यात कंप्लीट आणि 2 धावेंच्या साथीने सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा या संघाने. हार्दिक अभिनंदन टीम विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा. आणि हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत न्यू यंगस्टर कोरावळे बस संघाला. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दोन्ही संघांना विनंती, शेक हँड करायचं, लाईन अप करायचंय, मैदानाचा ताबा आणि त्यानंतर सोडायचंय. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल 2 बलाढ्य संघांमध्ये. एकीकडे जयगावदेव क्रिकेट संघ एनाची वाडी आणि दुसरीकडे जय बजरंग क्रिकेट संघ भुंगर नावे, म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅच कोण असेल आमच्या समोर देखील फार मोठा प्रश्न, मात्र येस आर्यन आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच, कारण ज्या खेळाडूने 4 विकेट्स घेतल्या नंदूजी मारसे साहेबांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज तो आपण लगेच देणार आहोत. नंदूजी मारसे साहेब ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतील आर्यनसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज जयदादा बिराडे साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि वळूया पुढच्या मॅचच्या दिशेला. यजमान विपक्ष पाहुणे. जशी सामन्याला सुरुवात होईल खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकाल मुरबाडचा एक